नमस्कार मित्रांनो, आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. 8 दिवसांपूर्वी शिमगा झाला आणि आता 8 दिवसानंतर गुढीपाडवा येणार आहे. शिमग्याच्या दिवशी थंडी संपते, होळीच्या अग्नीत थंडी जळून जाते आणि तिथपासून उन्हाळा चालू होतो, असं गावातले जुने लोक म्हणायचे. होळीच्या अग्नीला भिवून थंडी घोंगडी पांघरून पारामागं बसते आणि दसऱ्याच्या दिवशी ती घोंगडी काढून बाहेर पडते, असंही म्हटलं जायचं. यावर्षी खरोखरीच शिमग्याच्या दिवसापासून उन्हाळा एकदम कडकडायला सुरुवात झाली. उन्हाळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधतात त्या आमराया. सगळीकडे आंब्याच्या झाडांना कैऱ्यांचे घोस लटकलेले असतात. पाखरांसह सगळ्यांचंच लक्ष त्या झाडांवर जडलेलं असतं. आधी महिनाभर या आमरायातल्या मोहराच्या गंधाने सगळा आसमंत धुंद करून टाकलेला असतो. सगळीकडे शिवारभर आंब्याच्या फुलोऱ्याचा सुवास दरवळत असतो. आता हा फुलोऱ्याचा गंध संपून कैऱ्या लागून आंबे मोठे व्हायला सुरुवात झालेली असते. जसं जसा उन्हाळा वाढत जातो तशी आमराई पक्व होत जाते. फळे पाडाला येत जातात आणि सगळ्यांचं लक्ष तिथंच लागलेलं असतं. याच काळात शिवारात उपेक्षित असलेल्या एका वृक्षालाही फुलोरा आलेला असतो. त्याचाही गंध शिवारभर दरवळतो, पण तिकडे कोणाचं फारसं लक्ष नसतं. हा वृक्षही दुर्लक्षित आणि हा गंधही उपेक्षित असतो. खरं तर आंब्याच्या मोहरापेक्षा मला या वृक्षाच्या मोहराचा गंध जास्त वेळ लावतो. या झाडाखालून जाताना डोळे मिटून मी थोडा वेळ उभी राहते आणि छाती भरभरून पुन्हा पुन्हा तो उग्र कडू गंध छातीत भरून घेते. वासाची ॲलर्जी असलेल्या माझ्यासारख्याला या गंधाने मात्र छाती मोकळी झाल्यासारखी वाटते. हा औषधासारखा गंध देणारा वृक्ष म्हणजे कडुनिंब. कुणी त्याला कडुनिंब म्हणतं, कुणी निंब म्हणतं. महाराष्ट्रात जागोजागी या कडुनिंबाचे वृक्ष फुललेले असतात. आंब्याची झाडं लावून त्याला पाणी घालून आमराया वाढवाव्या लागतात, पण या निंबाच्या झाडांना मात्र कोणी वाढवत नाही. किंबहुना शक्य तेव्हा तोडण्याचा प्रयत्न करतात. मिळेल त्या जागेत ही झाडं फुलतात, वाढतात. त्याला कोणी पाणी घालायचं, निगा ठेवायची गरज नसते. कडूपणामुळे शेळ्या, मेंढ्या आणि गाई म्हशीही त्याला तोंड लावत नाही. त्यामुळे तो आपोआपच सुरक्षित राहतो. त्याची मुळं खूप खोल जातात, जमिनीतला ओलावा मिळवत राहतात. त्यामुळे भर उन्हाळ्यात हिरव्यागार पानांनी हा वृक्ष बहरलेला असतो. सोबत हा उग्र मादक गंध फुलोऱ्याला लगडलेला असतो. हा वृक्ष एरवी कडुनिंब म्हणून उपेक्षित असला तरी आपल्या परंपरेने मात्र त्याला न्याय दिलेला आहे. पाडव्याच्या दिवशी गुढीमध्ये सन्मानाने या फुलांचा तवर निंबाच्या डहाळीसह लावला जातो. त्या दिवशी गूळ डाळीचे जे पन्ह तयार करण्यात येते त्यातही हा फुलोरा टाकलेला असतो. झाडाला याच फुलोऱ्यातून लिंबोळ्या लागतात. आंब्यावर हजारो कविता लिहिल्या गेल्या, पण लिंबोळ्यांवर फारशा कोणी कविता केल्या नाहीत. ग. पाटील यांच्यासारख्या एकेकाळी शेतकरी जीवनावर कविता लिहिणाऱ्या कवीने मात्र आपल्या काव्यसंग्रहाचे नावच लिंबोळ्या असं टाकले. महाराष्ट्राच्या भूमीतल्या खास वृक्षांपैकी निंब आणि बाभूळ या उपेक्षित वृक्षांची आवर्जून दखल घ्यावी लागते. त्यांची कुणीही लागवड करत नाही, उलट तोड ताडच करतात. लाकडासाठी सतत त्यांची तोड होते. बाभळीपेक्षा निंबाचे लाकूड जास्त मजबूत, कणखर आणि सागाच्या खालोखाल उपयुक्त समजलं जातं. लाकडात कडूपणा असल्यामुळे त्याला कीडही लागत नाही, म्हणून बांधकामासाठी या वृक्षाचा खूप उपयोग होतो. पण कोणीही मुद्दाम निंब लावलेले आणि ते राखलेले असं मात्र होताना दिसत नाही. आपण त्याची उपेक्षा करतो, पण तो सतत आपल्या उपयोगाला येतो. आमच्या गावातले एक गृहस्थ रोज सकाळी मूठभर निंबाच्या पाला चावून खात. आपल्या निरोगी प्रकृतीचं रहस्य हेच आहे असं ते लोकांना सांगत. ते कुठल्याही साथीच्या रोगाला बळी पडत नसत. त्यांची कांती सतेज दिसायची. वय कुणीही ओळखू शकत नसे. लोक म्हणायचे, साप चावला तरी त्याचं विष याला बाधणार नाही, इतकं कडूपण या माणसानं बचवलं आहे. दारात निंबाचं झाड असणं म्हणजे प्राणवायूचा पुरवठादारच अंगणात उभा आहे असं समजलं जात असे. कुठल्याही रोगाच्या आक्रमणाला थोपवणारा तो चरक मुनीच समजला जात असे. गोडानं होणारे सगळे आजार दूर करणारा हा कडूवृक्ष आयुर्वेदाचा मूलाधार समजला जातो. अशा या कडुनिंबाचे खूप सारे उपयोग आहेत. कडुनिंबाचे पानं, फुलं,
निंबोळ्या, काड्या, लाकडं सगळं काही उपयोगाचं येतं. म्हणून हा कडुलिंब हा महावृक्ष आहे. आणि अशा या कडुलिंबाचं आपण जतन करूया, वाढवूया. धन्यवाद मित्रांनो.